भक्तीत तल्लीन झाले मन माझे। तू विश्वाचा पालनहारी, केमया तुझी देवा आहे न्यारी। जनाई करते हरि भजन, जनाई करते हरि भजन। संत जनाबाईंचे अभंग सर्वत्र लोकप्रिय झाले होते। त्यांची ख्याती संत कबीरांच्या कानीही गेली। इतके सुंदर अभंग रचणारी ही महिला आहे तरी कोण? या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाबाईंच्या भेटीसाठी आले। तिथे पोहोचल्यावर त्यांना कळलं की जनाबाई गोवऱ्या थापायला गेली आहे। तिला येण्यास काही अवधी लागेल। गोवऱ्या थापणारी, घरकाम करणारी बाई इतके छान अभंग लिहिते, त्याचे संत कबीर यांना फार अप्रूप वाटले आणि तिची वाट बघत थांबण्याऐवजी ती जिथे गौऱ्या थापायला गेली आहे तिथे ते पोहोचले। तुझ्या गौऱ्या माझ्या खायच्या जात बोलू नको। काय गे माझ्या गौऱ्या, मी स्वतः थापल्या इथं। बाई तर थापून लावल्या त्या। ही गौरी तुझ्या तोंडावर थापू ना। थापकी थापण माझ्या गौऱ्या। जना, सामान्य स्त्रीप्रमाणे तू का भांडतेस? आता बरोबरच हा ना, या मेलीने माझ्या गौऱ्या घेतल्या। ए जणे, तोंडावरून बोला सांगून ठेवते मी तुला। यात गौऱ्या मी थापल्या होत्या। हे तर अवघडच झालं। जना, यातनं तुझ्या गौऱ्या तू कशा निवडणार? मी कशाला? तुम्ही सुद्धा काढू शकाल बाजूला माझ्या गौऱ्या। ते कसं काय? ज्या गौरीतनं इठ्ठल इठ्ठल आवाज येईल ना, ती गौरी माझी। काय? हा, खरंच असं होईल? विठ्ठल 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 विठ्ठल। जना, जना, तुझा अधिकार मोठा आहे। तुझ्या हाताचा स्पर्श झालेली निर्जीव वस्तू बोलते, तिच्यात ईश्वरी अंश सामावतो। जना, कबीरदा, अहो माझा इठ्ठल कुठं नाही, चराचरात सामावलाय तो।